प्रसूतीनंतर जो स्तनपानाचा जो काही पिरियड असतो, जे झालेलं बाळ असतं, याच्यासाठी आईचं दूध हा एक जो घटक असतो तो त्याच्यासाठी सर्वोत्तम पोषणात्मक आहार असं समजलं जातं. म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्ये जे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असं म्हणतो की पहिल्या 6 महिन्यामध्ये बाळासाठी फक्त आईचं दूध हेच प्रमुख अन्न असतं. त्याच्यासाठी टॉप फीडिंग किंवा बाहेरचे जे काही सप्लिमेंट्स आहे यांची कुठल्याही गोष्टींची देण्याची त्याला गरज नसते. मग काही वेळेला असं होतं डिलिव्हरीनंतर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये वातदोषाचं प्रमाण खूपच वाढलेलं असतं. अशा वेळेला काय केलं जातं की जनरली आपण बाळाला मग बाहेरचं दूध देणं, वरचं दूध देणं किंवा जे काही सेरेलॅक किंवा बाकी जे काही टॉप फीडिंग ज्याला म्हणतो हे देण्याकडे कल वाढलेला आहे. पण आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीची औषधं उपलब्ध आहेत की ज्याच्यामुळे आपण तिचं स्तन्य प्रवर्तन किंवा तिचं लॅक्टेशन चांगलं इम्प्रूव्ह करण्यासाठी शतावरीसारखे कल्प सांगितलेले आहेत. किंवा सर्वसाधारणपणे आपल्याकडे पूर्वीच्या काळात की डिलिव्हरी झालेल्या बाईला सुंठवडा देण्याचा एक प्रकार होता. त्याच्यासोबत आयुर्वेदामध्ये काही गॅलॅक्टोगॉग म्हणजे ज्याच्यामध्ये स्तन्यप्रवर्तक द्रव्य सांगितलेले आहेत की ज्याच्यामुळे जे काही लॅक्टेशन आहे किंवा दूध निर्माण करण्याच्या ग्रंथी ज्या काही आहेत त्या चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्या स्त्रीला बाळाला जवळ घेतल्यानंतर तिला पाजर फुटतो किंवा लॅक्टेशन छान व्हायला चालू होतं. तर अशी काही द्रव्यसुद्धा सांगितलेली आहेत जी आम्ही त्या बाईला तिच्या कुठल्या कारणांवरून तिला हा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे त्यानुसार आम्ही त्यांना प्रिस्क्राईब करतो.